नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, एक अत्यंत महत्त्वाची एक मोठी बातमी आहे. ठीक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS संवर्गातील उमेदवारांकरिता महत्त्वाची सूचना. बघा, काय एक इम्पॉर्टंट नोटीस आहे EWS कॅटेगरीसाठी, बघून घेऊया. राज्य सामायिक प्रवेशकरिता कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 25-26 आपण बोलत आहे मध्ये राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे स्कॅप राऊंड थ्रू EWS संवर्गातून प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती पुस्तिका तसेच महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक राधो हा जो काही निर्णय मध्ये हे सगळं त्या याच्यात नमूद केलेलं नमुन्यात EWS प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेतेवेळीस तुमच्याकडं EWSचं प्रमाणपत्र असणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. काय ना, आपण एवढी सगळी मेहनत घेतो, शेवटी या कागदपत्रांमुळे आपल्या अडचणी वाढल्या नाही पाहिजे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. जो उमेदवार सदर प्रमाणपत्र ऐवजी इतर कोणत्याही नमुन्यातील EWS प्रमाणपत्र सादर करतील अशा उमेदवारांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही याची सर्व उमेदवार व पालक संस्थांनी नोंद घ्यावी. म्हणजे तुमच्याकडं EWSचं जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. कंपल्सरी, इट इज कंपल्सरी. आणि या अकॅडमिक इयरमध्ये तुम्ही जर ॲडमिशन घेत असाल तर आणि त्यांनी त्याच्यात शासन निर्णय पण जोडलेला आहे, तुम्ही तो शासन निर्णय पण पाहू शकता. ठीक आहे. आता हे माझं नेटवर्क नाही आहे, परंतु हा जो काही शासन निर्णय आहे, ठीक आहे, हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. या GRमध्ये या सगळ्या गोष्टीचा संदर्भ दिलेला आहे. ठीक आहे. बघा, खूप महत्त्वाचं आहे. आपण सगळ्या गोष्टी करतो, शेवटी आपला या थोड्याशा चुका पाहिजे किंवा आपण निष्काळजी इथं न राहता, ठीक आहे, ज्या ज्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी तुम्ही नक्कीच काळजी घेतली पाहिजे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आपला हा उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.